म्या खरंच सांगते, मी व्यवस्थित ठेवल्या होत्या चाव्या. असं? अगं मग घेतल्या कोणी? हा, आम्ही घेतल्या की दत्त गुरुनी घेतल्या? हा, इथं तर आपल्याशिवाय कुणीच नाहीये. हा, आपण दोघी तरी त्या खोलीतच होतो, मग कोण घेणार? ए शंकर्या, तू घेतल्यास का चाव्या? ताई म्या कशा पाय घेऊ? मी आता तिथे आलो, इथंच असतील. आपण समजाने हुडकूया, सापडेल. गरज नाही, चाव्या हिच्याकडेच दिलत्या, त्यामुळं खरं काय ते ही सांगत. शेवटचं विचारतोय, चाव्या गेल्या कुठं? साहेब मला नाही माहित, मी नीटच ठेवल्या होत्या. भाऊ, मी म्हटलं ना मग इकडेच असतील. मी हुडकतो. आला पुळका आला. ए, विनाकारण तिचा पुळका यायची काय बी गरज नाही. दत्ता भाऊ, मी आज सांगतो तुम्हाला, तिजोरीच्या चाव्या बघून या भिक्कारडीची नियत फिरली असणारी. नाही, मला तुझलं काय बी करायचं नव्हतं. व्याजवर नाही हे होत आई. अहो खरंच व्याजवर नाहीये. असं का ग? पण कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावर? हा, कसा ठेवायचा? दत्ताभाऊ म्हणले तू भवानीची माणूस नाहीस म्हणून तुला या घरात राहू दिलं. तुझ्यावर विश्वास दाखवला आणि तू काय केलं? हा, त्याचाच गैरफायदा घेऊन घरच लुबाडायला लागली. हा, किती भी मुंड्या हलवल्यास तरी आमचा तुझ्यावर विश्वास नाही. दत्ताभाऊ, चाव्या हिच्याकडेच आहेत. नाटक चाललीत नुसती. मुस्काट फोडलं ना की बरोबर बोलायला लागल. हिचा निर्णय आईसाहेब घेत्याल, आणि आईसाहेब जवळ येत नाही तवर खोलीची चौकट सोडायची नाही. साहेब हो, मी खरंच सांगते हो, म्या नाही लपवल्या चाव्या. म्या नाही लपवल्या चाव्या. दत्ता, एकदाच सांगतो, परत सांगायची येळ येऊन देऊ नगस. खोलीत निघायचं, आणि जर का चाव्या भेटल्या नाहीत तर घरातनं निघायचं. कसं आहे दत्ता भाऊ, बाहेरच्याला ओसरी दिली की असंच होतंय. तुम्ही सांगा की आईसाहेबांनी. त्यांचा अंदाज चुकायला लागले. ते भी निवडणुकीच्या अगोदर. या येळची निवडणूक हातात येणं जरा कठीणच दिसतंय. अपशकुनाची नांदी वाजायला लागली दत्ता भाऊ. पावलं जरा जपूनच टाका यापुढे. निक खोलीत. अपशकुनाची नांदी कुठनं वाजते ही लवकरच कळल. आईसाहेबांच्या खोलीकडं आज घरातलं कुणी बी फिरकायचं नाही. आता आपण काय करायचं? आपल्याला जे काय बी करायचं होतं ते आपण कवाच केलं.
गुरु कसं समजू आता मी नाही केली हो चोरी. मी व्यवस्थित ठेवल्या होत्या चाव्या. ठेवल्या होत्या तर मग गेल्या कुठे? आणि हे असं रडून काही होणार नाहीये. सगळ्यांना वाटतंय तू हे मुद्दाम केलेस. तू मुद्दाम चाव्या लपवल्यास कारण तुला तिजोरी मधले पैसे दागदागिने चोरायचे. मी नाही केलंय. कोण ठेवणार आहे तुझ्यावर विश्वास? तू घरातली साधी नोकर आहे. बोल ना, कोण विश्वास ठेवणार आहे? साहेब, दत्ता साहेब ते ठेवतील तुझ्यावर विश्वास? अगं नुसता फोटोला हात लावला तर बघितलंस ना काय केलं त्यांनी तुझ्यासोबत. इतका अमानुषपणे तर कोणी आपल्या खेळण्यांसोबत सुद्धा वागत नाही नक्षत्रा. आणि तरीही तुला त्यांच्यावर विश्वास आहे? काय करू मी? मला काहीच कळत नाहीये. मग निघून जा इथून. तेच तुझ्या भल्याच आहे. पण मी तर काहीच केलं नाहीये. मग मी का जाऊ? कारण तुझं नशीबच फोल आहे. तू दुर्दैवी आहेस. तू खोटारडी आहेस. रंग लावून तू इथल्या लोकांना फसवतेस. तू त्यांचा विश्वासघात करतेस. आणि त्यात हे आजचं चावीचं प्रकरण. त्यामुळे ऐक माझं, निघून जा इथून. तुझं आता इथे काही राहिलेलं नाही. एक वेळ कोणी आपल्या कामावर संशय घेतला तर ते काम सुधारता येतं. पण जर कोणी चारित्र्यावर संशय घेतला तर तो डाग कधीही पुसला जात नाही. घरामागचा दरवाजा उघडा आहे. जा पळून. मी नाही जाणार आहे कुठे. कर्माने मरशील, लक्षात ठेव. नक्षत्रा, पुढे काय होणार आहे याचा अंदाज मी बांधू शकते. म्हणूनच सांगते, तू जा. आई आणि अक्षय सोबत राहा. मला नाही माहित कुठे आहेत ते. माझ्याकडे दुसरी जागा पण नाहीये जायला. मग मुंबईला जा, पण इथून आत्ताच्या आत्ता निघ. मुंबईला? बोल, देतो ही चांदणं आम्हाला? आजपासून एक चांदणं तुम्हाला दिलं. नाही, नको. तिकडे आहे. मी परत नाही जाणार आहे तिकडे. इथे राहिलीस तर पदोपदी अपमान सहन करावे लागतील. लोक टोचून बोलतील. उद्या समजा तुझ्या रंगाबद्दल सगळ्यांना कळलं तर तेव्हा काय करशील? तेव्हा घरातली लोक तुला लाथा मारून घराबाहेर काढतील. आणि दत्ता, बघितलंस ना तो कसा राक्षसी वागतो. तुझा जीव घ्यायलाही मागे पुढे बघणार नाही तो. त्यामुळे हीच संधी आहे. निघून जा इथून. नाही, मी नाही पळू शकत. मी सांगेन सगळ्यांना मी काही केलं नाहीये. चोर नाहीये. नाहीये मी चोर. कोण आहेस तू? का ठेवतील ते तुझ्यावर विश्वास? कसं पटवून देणार आहे त्यांना तू चूक केली नाहीयेस ते? आहे पुरावा? सिद्ध करू शकतेस? नाही ना? मी दत्ता साहेबांशी बोलेन. सगळं सांगेन त्यांना. कदाचित ते माझं ऐकून घेतील. भ्रम आहे तुझा, भ्रम. त्यांना जर तुझ्यावर विश्वास असता तर मगाशी सगळ्यांसमोर त्यांनी तुझी बाजू घेतली असती. पण त्यांनी तसं नाही केलं. जीव वाचवण्यासाठी तू इथे आली. पण या एका प्रकारामुळे तुझा जीव जाऊ शकतो नक्षत्रा. नाहीतर आयुष्यभर डोक्यावर चोर असा शिक्का बसू शकतो.
चालेल मला, पण मी इथून पळून नाही जाणार आहे. मी कुठेही जाणार नाहीये. पटवून दे मग हे तुझ्या दत्ता साहेबांना. बघू ऐकतायत का ते तुझं. आई साहेब, आता आपण जिकडे जातोय का नाही तो भाग तसा आपलाच आहे. तिथली काही मत फुटतील असं वाटत नाही मला. म्हणजे छोट्या मोठ्या कुरकुरी होत राहतात, पण जमून जातंय तसं. लोकांच्या मनातल्या तक्रारी आहेत ना त्या आधी सोडवा. उगा आपल्याला मत पडाया अडथळा ना आला पाहिजे. होय, आता तुम्ही स्वतः आल्या म्हणल्यावर समजा तक्रारी एकदम बंद होऊन जातील. अविनाशराव, अहो महेश्वरी नसल्या तरी बी तेवढी पोच तुमची झाली पाहिजे. अहो बाले किल्ला दिलाय तुम्हासनी, लढवा की. प्रयत्न करतोय की. प्रयत्न नाही, निकाल लागला पाहिजे. होय. आओ, फोन लई वेळ झाला बंद आहे माझा, चालू करून ठेवा. वय आई साहेब, आली वेस. इथून सगळ्यात जास्त दुधाचा पुरवठा होतो आपल्याला. 100% मतदान आपलंच आहे इथलं. महेश्वरी ताईंचा 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 महेश्वरी ताईंचा. काय अशोकराव, पीक पाणी समजा ठीक आहे ना व? ताई बरं आहे सा? दीपक भाऊ काय म्हणताय? गावात काही गडबड बिडबड नाही ना व? बघितलं का अविनाशराव, अहो कुठल्या बी गावात आणि वस्तीत जाऊ द्यात, तिथल्या लोकांनी नावासकट ओळखतात महेश्वरी. बरं, यंदाच्या वर्षी गट्टा मतदान झालं पाहिजे. होणार ना व? अविनाशराव, यंदाच्या वर्षी इकडची बी माणसं पॅनलवर यायला पाहिजेत. काय व आवडेल ना व यायला? बर, अविनाशराव सगळ्यांची नावं लिहून. या इकडे या. फोन चालू केला आणि दत्ताचा फोन आलाय. बोल दत्ता. घारीची नजर आणि दत्ताचा अंदाज कधी चुकत. म्हणजे हरवल्या चाव्या. म्हणजे ज्याची भीती होती तेच झालं तर. वय पर दत्ता, त्या तिजोरीत आपले दागदागिने कागदपत्र समधीच आहेत ना व? आई साहेब, काळजी नका करू. दत्ता जितताय अजून. हिशोब होणार, समध्यांचा होणार. हे बी एकदम पद्धतशीर. विश्वास ठेवा. ते आहेच, म्हणून तर तू सांगायला तसं वागायलोय आम्ही. तेच कुणीतरी करतंय, पण कोण करतंय याचा अंदाज बांधतंय. आपल्याच घरातलं कोणीतरी भवानी संघ हात मिळवून आपल्याला फसवायचा प्रयत्न करतंय. कोण वाटतंय तुला? कोणी बी असू शकतं. संशयाची सुई समद्यांवर फिरणार. कुठंतरी पाणी मुरतंय हे नक्की. सरपंच निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी घातपात होणार आहे असं लय वाटते आपला. मग आता काय करायचं? जाळं टाकायचं. ताणलं गेलं की वडून घ्यायचं. कुणा पहिलं जाळ टाकायचं? नक्षत्र? बघू टाकू. उडला तर कावळा, बुडला तर बेडूक. तिजोरीच्या चाव्या तिच्याच हातात द्या. म्हणजे मासा गळाला लागला. आत्ताशी जाळं पसरायला लागले. नक्षत्राकडनं चाव्या तर हरवल्या, पण त्या कुणी घेतल्यात हे बघायला लागल. घरात कोण कोण असेल आता? कला, रेणुका, ज्योती, म्या, नक्षत्र आणि शंकर्या. म्हणजे यापैकीच कोणीतरी असणार हे नक्की.
तुमचं पाय घरच्या उमऱ्याला लागायच्या अगोदर चोर घराच्या बाहेर असत. यासाठी आपला हा डावच आपल्या कामाला येईल. आणि नक्षत्राच्या इमानदारीची बी हीच परीक्षा आहे. दत्ता, जे काय बी करशील ते सावधगिरीने कर. त्या पोरीनं तुझा जीव वाचवला म्हणून तिला घरात ठेवले आपण. पण जर का तिला भवानीनं पाठवलं असेल तर मग मी बघतो. काळजी घे आणि काय लागलं तर फोन कर. दत्ता भाऊ फोटो रिपेअरिंगला दिलाय, उद्याच्याला मिळेल. शेम टू शेम झाला पाहिजे, नाहीतर त्या नक्षत्राचा फोटो गावात टांगल. नक्षत्राकडून चूक झाली असेल, माफ करा की तिला. मी समजवले तिला, ती परत तुमच्या खोलीत फिरकणार नाही. हा शंकर्या, ही पोरगी वाटती एवढी साधी नाहीये. या समजात तिचा डाव असणार आहे. नाही हो भाऊ, तुम्ही उगा भलता सलता विचार करताय. शंकर्या, दत्ताचा अंदाज देवाला बी तोडाय जमलेला नाही. हिनं माझ्या खोलीत घुसणं, फोटो पाडणं आणि नंतर चाव्या हरवणं, यावरून हे क्लिअर होतंय की हिचा डाव घरच्या समद्यांचं लक्ष दुसरीकडे करून तिजोरी लुटण्याचा आहे. नाही दत्तासाहेब, नाही दत्तासाहेब. दत्तासाहेब, मी खरं सांगते, तुम्हाला जे वाटतंय तसं काही नाहीये. आणि तरी बी तुमचा विश्वास नसेल तर घ्या हा असूड आणि मारा मला. घ्या. तुम्ही माराल तितके फटके खायला मी आज तयार आहे. पण खोटे आरोप मी नाही सहन करू शकत. नक्षत्रा, काय वेड्यागत वागतेस? डोसकं बिस्कं फिरलंय काय तुझं? नाही शंकर दादा, दत्ता साहेबांना जर फटके मारल्यावर माझ्यावर विश्वास बसणार असेल तर ते फटके खायची बी माझी तयारी. साहेब, उचला ह्यो आसूड आणि मारा मला. द्या मला माझ्या चुकीची शिक्षा. घ्या. दत्ता भाऊ, काय करते हे? दत्ता कोणाची इच्छा मारत नाही.